हा सामना मात्र सुरू होतोय. 3 ओव्हरचा सामना असेल. यापुढे होणारे सगळे सामने हे 3-3 षटकांचे असतील याची नोंद देखील घ्या. जतीन पाटील सेकंडवर आहे, सुशील सकपाळ नॉन सेकंडवर आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित किशोर सकपाळ फलंदाजीसाठी आला. अंकित गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या ओव्हरमध्ये येत असताना 3 ओव्हरचा सामना आहे. 18 बॉलचा सामना, त्यामुळे प्रत्येक बॉलवर प्रहार करावा लागेल. अंपायर चषक, अंपायर हे टायटल देऊन विनोद भगत आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. अंपायरचा गौरव करणारी ही स्पर्धा आणि ज्या पद्धतीने अंपायरिंगच्या दुनियेमध्ये विनोद भगत यांचं नाव आज गाजते त्याप्रमाणे ही स्पर्धा देखील तितक्याच दर्जेदार गाजते. मॅच होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल या मॅचचा रिलीज केला जातोय. गोलंदाज अंकित, समोर आहे जतीन पाटील. फुलटॉस बॉल काव कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिला. जतीन पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. 6 धावा आपले खातं उघडले. ज्युसी फुलटॉस चूक केली होती गोलंदाजाने आणि फेकलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावाने आपलं खातं उघडले. जतीन पाटील क्षमता आहे. याच मैदानावर काय कामगिरी केली होती, याच मैदानावर अर्धशतक देखील झळकवले जतीन पाटीलने आणि भरपूर पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा ठसा ज्याने उमटवला आणि सातत्याने जो गाव खेळतो त्या पद्धतीने अगदी या खेळाडूची देखील भरपूर चांगली कामगिरी राहते. फ्लाय स्लिप तैनात आहे. अनिकेत चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल क्लोज किपिंग करत असताना. फ्लाय स्लिप मध्ये मयुरेश म्हात्रे. अंकित गोलंदाजी ट्रॅकवर येतो आणि जतीन पाटील सेकंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. दिस वन इज बिग वन. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे आणि अंपायरचा सिग्नल येतोय. थर्ड अंपायर साठी रेफर केला जातोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. दोन्ही बॉल फुलटॉस पद्धतीचे आणि दोन्ही बॉलवर मोठी फटके खेळलेत. फुलटॉस बॉल हाताळला होता आणि आता कशा पद्धतीने या बॉलवर नेमकं काय घडलं ते देखील पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चला फिल्डिंग सजवा. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आलाय. टीमची धावसंख्या 12 या कडेवर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला जतीन पाटील करत असताना यावेळी देखील 3 बॉल 3 षटकार. जतीन पाटीलच्या बॅटमधून अंकितच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. मागच्या मॅच मध्ये हितेश म्हात्रेने 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले. काल विशाल शाहच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 षटकार. काल मिलिंद वेटाच्या बॅटमधून 7 बॉल 7 षटकार. अभि जोशी याच्या नावावर देखील 5 बॉल 5 षटकार. म्हणजेच अंपायर चषक हा रेकॉर्ड साठी जाणला जातो आणि सागर पाटील याने देखील 4 बॉलमध्ये 4 षटकार लगवलेत. इथे देखील बॅटची इनरीज लागते. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावा लागले असतं. सुदैव म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 धावा.
बिनगडी बाद. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळेच या मॅच मध्ये धावा करण्याची मनसुबा आणि धावा करण्याची एक माइंडसेटने जतीन पाटील मैदानामध्ये उतरलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे, अगदी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन फलंदाजी करतोय. क्रॉस बॅटेड फिंगर रोल केले, ही चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा डॉट बॉल. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवल्यानंतर इथे कमबॅक आणि वापसी करत असताना अंकित 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. पुन्हा एकदा गती कमी केली, गती काढली होती. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना पहिला धक्का लागतोय. जतीनला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद, 18 धावा. धावफल करावं लागलेत. चांगली कमबॅक, चांगली वापसी केली आहे मित्र म्हणेन अंकितने. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार लगवल्यानंतर कुठेतरी फंबलिंग करत असताना जतीन पाटील 2 डॉट बॉल आल्यानंतर जो प्रेशर स्पष्ट जाणवत होता आणि तिसऱ्या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, यष्ट्यांचा वेध घेतला आणि धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना जतीन पाटील. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 18. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील धाकवळ फलंदाजीसाठी आलाय. किशोर सकपाळ आणि सुशील धाकवळ हे युवा खेळाडू आहेत. क्षमता अबिलिटी आहे. अगदी शेवटचे 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अजय टाक आलाय. अजय टाक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्टाईल मधला हा गोलंदाज आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली या खेळाडूची देखील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा या गोलंदाजाने देखील आपली दमखम दाखवली. पहिला आखोटप्याचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला, टर्न झाला. डॉट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. 1 फॉर द ओव्हर. व्हाईट बॉल प्लस 1 फॉर द ओव्हर अगदी इशारा देण्यात आला. अतिरिक्त 2 धावा, अगदी 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. अजय टाककडे चेंडू वळवण्याची कला उगत आहे, त्यामुळेच हा प्रभावित करणारा गोलंदाज ठरू शकतो या कोरड्या खेळपट्टीवर. इथे पुन्हा एकदा बाउन्स. आता नो बॉल. वेगवान चेंडू हाताळायचा प्रयत्न करत असताना कुठेतरी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू हाताळलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल होता. 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा अगदी ओव्हरहेड बॉल पाहायला मिळाला. बाउन्सर पाहायला मिळाला आणि अंपायरने केलं दंडित. त्यामुळेच आता फ्री हिटचा इशारा अंपायर देत असताना फ्री हिटचा इशारा आहे. नो बॉल आहे. संधी आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा लाईन पाहावं लागेल. अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना या ओव्हरची आतापर्यंत सुरुवात झाली आहे, पण 3 धावा खर्च केल्यात. एकही चेंडूचा अगदी खेळ संपला नाही. पहिला बॉल व्हाईट बॉल, दुसरा बॉल नो बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 21 धावा आणि हा चौथा देखील व्हाईट बॉल. वाईट नो व्हाईट व्हाईट असा इशारा. 4 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आतापर्यंत खर्च करत असताना एकही बॉल आतापर्यंत कंप्लीट झाल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावर. 22 ऑन स्कोर बोर्ड. 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे कमीत कमी धावावर थांबवण्याचा प्रयत्न त्याच इराद्याने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय जॉयल 11 कोपरखंड टीमकडून झाला. अर्धा बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक ऑन साइडला ऑन ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकदा पुन्हा एकदा अंपायर इशारा देत असताना नो बॉल. 5व्यांदा हे घडलं. वाईड नो वाईड वाईड नो. 24 एकही चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाला नाही. 3 व्हाईट बॉल आणि 2 नो बॉल. अजय टाक +1 म्हणजेच आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा. एकही चेंडूचा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला नाही. पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी शतकाचा वेध घेतोय. सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. बॅटने अगदी
लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25-25 पहिला बॉल कंप्लीट झाला. यावेळी साखो टप्प्याचा बॉलला ताणून मारलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशील डाकवलच्या बॅटमधून येतोय षटकार. बॅटरी आणू करा तुम्हाला बरोबर. काय काय हां आहे का तुझ्याकडं? आता नको, उद्या उद्या टाकायला लागेल. आता टाकलं तर घाण होईल तो. ठीक आहे सर. ठीक आहे सर. टीमची धावसंख्या 32च्या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात अजय टाकणे भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. 32 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा क्रॉस बॅट कॉट बिहाइंड. अगदी झेल पकडत असताना फ्लाय स्लिप मध्ये जीवन गोपाळेंनी झेल पकडलाय. विकेटचं पतन. सुशील धाकवळला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय. टीम गणेश धर्मा स्मृती जुगाव टीमला फलंदाज बाद. सचिन टाईप सी आहे दे ना, माझा लाव ना. आयफोन आहे टाईप सी. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 धावा धाव फलकावर लागलीत. ओव्हर क्रमांक 2 आपल्या समोर पाहायला मिळते. यानंतर लगेचच पुढचा सामना होईल. त्यामुळेच टीम दिविशा 11 ऐरोली या टीमने रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्या अगदी टॉस केला जाईल आणि तोही सामना फक्त 3 ओव्हरचा होईल. त्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. संध्याकाळचं सत्र आहे आज दिवसभर. कमान सांगितलं वाटतं ते बघतो मी तुला विचारतो. पुढचा बॉल नवीन फलंदाज सागर आलाय आणि आता पण नो बॉलचा इशारा. 3 नकारात्मक चेंडू आतापर्यंत हाताळलेत अजय टाकणे आणि वाईट देखील तितकेच हाताळले. त्यामुळेच एक्स्ट्राच्या धावा आणि एक्स्ट्राचे बॉल जर पाहिले तर 6 एक्स्ट्रा आतापर्यंत अजय टाकणे खर्च केलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. एक्स्ट्राच्या धावा आहे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये कराव्या लागतील. आतापर्यंत 10 बॉल अगदी कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा लाईन पाहाव्या लागेल. 11वा बॉल पाहायला मिळते. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 35 धावा. 11 बॉल जवळजवळ ह्या इनिंगचा शेवटचा बॉल असला असता तर सगळे लिगल बॉल असले असते तर, पण एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा मागच्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. अजय टाक सारखा अनुभवी गोलंदाज या मॅच मध्ये चूक करतोय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल का आणि नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल आणि मिळतील 2 धावा. मागच्या मॅच मध्ये सागरने खूप चांगली बॅटिंग केली होती. 4 बॉलमध्ये 4 षटकार लगवले होते. ते सामन्याचा कायापालट केला होता. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत अजय टाकणे 12 बॉल टाकलेत आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. हा बॉल लिगल आला तर 13 बॉलचा ही षटक होईल. नाही, अजून थांबावा लागेल. नो बॉल प्लस षटकार. मिळतील धावा 7. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 44 आकड्यावर. 44 धावा फलकावर लागली. हे षटक अगदी महागडे षटक म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये
धावा जर पाहिल्या तर 18 धावा आल्या होत्या आणि आता जर पाहिल्या तर या ओव्हरमध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 44 झाले का 45 झाले? 37 होत्या, 7 धावा, 44 धावा. शेवटचा बॉल फ्रीडचा इशारा देखील असेल. 13 बॉल आतापर्यंत हाताळलेत. लेफ्ट बॉल पिक केलाय, फेकलाय काउंट कॉर्नर रिजन मध्ये. सागरच्या बॅट मधून येतोय धावांचा महासागर उभा करणारा हा आणखीन एक तडाखा चेंडू सीमारेषा षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागले. तब्बल 32 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. मागच्या मॅच मध्ये एका गोलंदाजाने तब्बल 34 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर अजित टाकने 32 धावा खर्च केल्यात. खराब गोलंदाजी, एक्सपिरियन्स गोलंदाजाकडून असली चूक होती, ती चूक नक्कीच महागात पडेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित म्हात्रे डावखोरा गोलंदाज आहे. मयुरेश देखील गोलंदाजी करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली झाली. 50 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलीत. मागच्या मॅच मध्ये 14 बॉल आपण पाहिले. जवळजवळ 2 ओव्हर 2 बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात अजय टाकणे हाताळलेत. प्रणित म्हात्रे हरभरा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. एकदा मिळते. टीमची धावसंख्या 51 धावा धावफलकावर लागलेत. सागरला स्ट्राईक द्यावा लागेल कारण की किशोर सकपाळ हा थोडासा स्ट्रगल करतोय, त्यामुळेच जास्तीत जास्त स्ट्राईक देणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सागरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलचा सामना केलाय आणि 3 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. मागच्याही मॅच मध्ये सागरने 4 बॉलमध्ये 4 षटकार लगवले होते. इथे बॅटची एज कॉट बिहाइंड. जीवन गोपाळने झेल पकडलाय आणि संपलाय. किशोर सकपाळचा खेळ. आणखी विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. चला बॅटर लवकरात लवकर पाठवा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय चिराग भोईर. सागर पाटील आणि चिराग भोईर अशी जोडी पाहायला मिळते. सागरच्या बॅटमधून 2 षटकार पाहिली. प्रणितने कमाल केली. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर डिक्लेअर आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर 51 धावा धावफलकावर लागलीत. हे देखील प्लेन मिस. खूप चांगला बॉल. अगदी गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. या प्रणितची ही स्टाईल आहे. फ्लायटेड चेंडू टाकतो, त्यामुळे बॅटवर चेंडू इतक्या काही सहजासहजी येत नाही. ही खासियत आणि आता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केलीत. जर कीपर क्लोज असेल आणि बॉल हातात असेल तर स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे आणि नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. हरभरा बॅटने स्ट्रोक लगवला जातोय आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक क्रमांक अखेरचं आणि आता सिंगल मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतील. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुपर बॉल. लाजवाब चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला. प्रणित म्हात्रेने कमबॅक केलंय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये शांत ठेवण्याचं काम करत असताना टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 52 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल देखील डॉट येतोय आणि षटकांनी षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 50 आणि 3री ओव्हर संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे ती मग ते 52 आकड्यावर. 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम
गणेश धर्मा स्मृती जोगाव टीमने बघूया या 53 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. अंपायर चषक 2026 हा पावसाळी क्रिकेटचा रबर बॉल क्रिकेटचा घमासान. आज अभिषेक प्रभाकर भोईर यांचं देखील आगमन झालंय. युवा नेते आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं देखील योगदान राहिलंय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचंच मनपूर्वक आभार आहे. कारण की एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचं सहकार्य लागतं. आदरणीय माजी नगरसेवक प्रभाकर भोईर साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी योगदान राहिलंय. स्थानिक नगरसेविका अंजली भोईर मॅडम यांचं देखील योगदान राहिलंय. आदरणीय परिवहन समिती सदस्य शीतलताई भोईर यांचं देखील योगदान राहिलंय. आदरणीय समाजसेवक दर्शन भोईर, समाजसेवक वैभव भोईर, जुळगाव ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संजय भोईर साहेब, हनुमंत दळवी समाजसेवक बोनकोडे, दयानंद पाटील समाजसेवक, अश्विन मुकल वकील ॲडव्होकेट, प्रदीप पाटील समाजसेवक, गुलशन मुक्कल समाजसेवक, चंद्रकांत पाटील सीके कन्स्ट्रक्शन आणि रामचंद्र पाटील समाजसेवक या सगळ्याच घटकांचं मी अंपायर चषकाच्या वतीने आभार मानतोय. आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली. कारण की जोगावचं मैदान ज्या ज्या वेळेस आयोजनासाठी असतं त्या वेळेस या स्पर्धेची मजा काही रंगतदार असते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. चला 53 धावांचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मयुरेश म्हात्रे आणि प्रणित म्हात्रे याची जोडी आहे. दोन्ही खेळाडूकडे क्षमता ॲबिलिटी आहे. पण या मॅचचं विशेष म्हणजेच एक ओव्हर ती ओव्हर असेल ती म्हणजेच गोलंदाजी करत असताना सुशील ढाकवळची त्या ओव्हरमध्ये किती धावा येतात याच्यावर आज या मॅचचा अगदी मॅचचा निकाल अवलंबून असेल. गणेश धर्मा स्मृती जोगाव टीम खेळते. चांगला परफॉर्मन्स केला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या. 53 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉल 53 धावा होऊ शकतील त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि मॅच डावची सुरुवात. सुशील ढाकवळ पहिला बॉल, पहिलाच बॉल, लेन बॉल पिक केलाय, फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेश म्हात्रेच्या बाटमधून आलाय पहिला पहार. चेडू सीमा रेषा पार, षटकार. वॉट शॉट, वॉट टायमिंग. लेन बॉलला पिक केलं होतं. खूप चांगला टायमिंग आणि टायमिंगचा धनी मानला जातो या खेळाडूला. आणि पहिल्याच बॉलवर दाखवतोय आपले इरादे स्पष्ट करतोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना पहिला षटकार. दुसरा बॉल डाऊन द लेग साइड. दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 53 धावा करायच्या. पहिल्या 1 बॉल जागी संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 47 अजूनही करायचे. 17 बॉल 47. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. इथे देखील पुन्हा एकदा स्ट्रोक लगावलाय. सागर त्या खाली आहे. इम्पॉर्टंट विकेट, महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. इन्फॉर्म बॅट्समन मयुरेश म्हात्रेला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय जॉयल 11 कोपरखेड टीमला. फलंदाज मयुरेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. एलिव्हेशन नव्हतं आणि सागरने चांगला झेल पकडलाय आणि विकेटचं पतन होतंय. चला दिविशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन अजिंक्य लाडो तुमचा कॅप्टन लगेचच पाठवा. ही मॅच संपल्या आपल्याला टॉस करायचा. त्यामुळेच कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. पहिला बॉल षटकार आला. दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल आला. तिसऱ्या बॉलवर सुशील ढाकवळ या गोलंदाजाने मात्र शिकार केली मयुरेश म्हात्रेची. न्यू बॅटर कॅप्टन मिस्टर अनिकेत चव्हाण बाळा फलंदाजीसाठी आलाय.
एक गडी बाद 7 धावा. यावेळी देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागली होती, अपील केली होती. सुशील डाकवल स्वतः अगदी गोलंदाज असताना मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावतोय. सिंगल इमेज त्याला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकून आम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल, मेहनत करावा लागेल. आणि तो मेहनत करण्यासाठी आता जुगाव टीमला या मॅच मध्ये आपली पकड घट्ट निर्माण करावी लागेल. प्रणित म्हात्रे मागच्या मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स करता आला नाही, पण या मॅच मध्ये आता क्रुशियल मोमेंट मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. अनेक वेळा असा कारनामा केला या खेळाडूने. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. इथे चांगला बॉल आहे, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. एक एक बॉल आता जॉयल 11 कोपरखैरणे टीमच्या डगआउट मध्ये टेन्शन निर्माण करेल, प्रेशर येईल. आणि प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. आता कोण निखरेल आणि कोण बिखरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण सुशील ढाकवळ आपल्या अचूकतेने आणि भेदकतेने प्रभावित करणारी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. सुशील ढाकवळ पहिला बॉल वगळता आतापर्यंत इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या फक्त 7 धावा. पहिल्या बॉलवर षटकार 8 धावा. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर विकेट, सिंगल, डॉट डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकोटपाचा बॉल फटका फसलाय. मागच्या मॅच मध्ये त्याच पद्धतीने त्याच रिझन मध्ये गेला होता आणि आता साथ मिळतीये ती म्हणजेच फिल्डरची, नशिबाची. आणि षटकार येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 39 धावा करायचे आहेत. 12 बॉल 39 असा इक्वेशन पाहायला मिळते. मॅच ऑन आहे हा सामना. चला सामना स्पीडअप करा. सुशील प्लीज रिक्वेस्ट असेल आयोजकांच्या वतीने. आपण जोगावचेच खेळाडू आहोत. आपल्याच गावात स्पर्धा होते आणि ती स्पर्धा यशस्वी करण्याची जबाबदारी आपली देखील आहे. त्यामुळेच विनंती असेल की लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. चला न्यू बॅटर अगदी अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. प्रणितला मिळते जीवनदान. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 होऊ शकले असते, पण शेवटच्या बॉलवर अगदी झेल सोडण्यात आला आणि षटकार देखील आला. त्यामुळेच ऍडव्हान्टेज मिळते. 12 बॉल 39 बनवू शकतील. 12 बॉल मध्ये 2-3 डॉट बॉल आले तर मॅच बनवू शकते जोगाव टीमसाठी. दोन्ही टीमसाठी शक्यता आहे. दोन्ही टीमकडे 50-50% अगदी चान्सेस आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार होतोय हार्दिक, ज्याच्याच माध्यमातून शेवटच्या बॉलवर कॅच स्टॉप झाली. जोगावच्या या संघातील कुठलाही खेळाडू जर हॅट्रिक साधतोय तर मयूर भोईर यांच्याकडून 1,500चा कॅश प्राइज दिला जाईल. मयूर रामनाथ भोईर यांच्या वतीने जर कुठला गोलंदाज हॅट्रिक साधतोय तर 1,500चा कॅश प्राइज दिला जाईल. आज आमच्या सोबत फुलटॉस बॉल फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत चव्हाण बाळाच्या बॅट मधून आलाय. एक आसमानी टोला चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. अनिकेत चव्हाण बाळा मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय आणि या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी धावा करावा लागतील. हार्दिकने पहिला बॉल व्हाईट हाताळला. दुसऱ्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 21 धावा. चला बॉल पुरवा. अकरा बॉल 32 धावा. रबर बॉल क्रीडा स्पर्धा 11 बॉल 32 इक्वेशन पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन.
दोन्ही टीमसाठी संधी आहे. या संधीचं सोनं कुठला संघ करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. हा सामना आता रंगतदार अवस्थेत. अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिला षटकार. हार्दिक भोईर प्रेशर मध्ये असेल. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लाईन. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉल +1 बाय 1 गेट 1 फ्री. डीमार्ट मध्ये गेल्यानंतर एका प्रोडक्ट वर एक प्रोडक्ट फ्री मिळतं ना, तसं व्हाईट वर एक व्हाईटची बाईटची रन्स फ्री मिळते. आणि फ्रीच्या गोष्टी कोण सोडणार. विनोद भगत कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत घेतली. अंपायर चषक या टायटलने ही स्पर्धा आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चा होती की अंपायर चषक ही स्पर्धा देखील होऊ शकते. ती यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याचं देखील कौतुक करते. पुन्हा एकदा हार्दिक डाऊन द लेग साईड. सलग दुसरा. या ओव्हरमध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. ज्या चुका केल्या होत्या ना जॉईल्स 11 कोपरखैरणे टीमने, त्या चुका आता जोगाव टीम करत असताना गणेश धर्मा स्मृती जोगाव टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 24. अजूनही 29 करायचे आहेत. 11 बॉल 29. मॅच बनली आहे कोपरखैरणे टीमसाठी. सलगचा तिसरा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हार्दिकने झेल सुटला होता ना, तो मानसिक दबाव. हार्दिक भोईर प्रेशर मध्ये आहे. एक बॉल फक्त कंप्लीट झालेत आणि एका बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेत 11 धावा. मागच्या इनिंग मध्ये अगदी अजय टाकणे 32 धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी 14 बॉल हाताळले होते. 34 धावा खर्च केल्या होत्या. आणि या ओव्हरचे आतापर्यंत जर पाहिले तर 5 एक्स्ट्रा म्हणजे 4 एक्स्ट्रा बॉल हाताळलेत आणि एक व्हाईट +1. टॉप आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाईल का नाही. या चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26. अजूनही 27 करायचे आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल आणि 27. 27 धावा करायचे. 10 बॉल 27. हार्दिकला कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी. एक डॉट बॉल फार महत्वाचा आहे. याला वेळेस लेन बॉल पिक केलाय. फेकलाय लांब लचक. हवा के साथ साथ घटा के संग संग अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून येतोय आणखी एक धमाका चेंडू. सीमारेषा बाहेर षटकार. लेन बॉलला पिक केलं होतं. अगदी स्लॉट मध्ये बॉल आहे. हार्दिक भोईर आजचा दिवस तुमचा नाहीये. आज भरपूर चुका झाल्या. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. आज दडपणामध्ये आहे. प्रेशर मध्ये आहे. संकटामध्ये आहे हार्दिक भोईर. अकोटापाचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चेल पकडलाय. अनिकेत चव्हाणच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना अखेर फलंदाज बाद झालाय. अनिकेत बाद झालाय. आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन येऊन टेपलंय. ते म्हणजेच अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 21 धावा. मॅच बनेल. मॅच होऊ शकते. दोन्ही टीमला संधी आहे. चला सामना स्पीडअप करा. बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि फलंदाजी साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हितेश म्हात्रे. काय बॅटिंग गेली होती मागच्या मॅच मध्ये. 5 बॉल 5 षटकार लगवले होते. अगदी टीमची धावसंख्या फक्त 36 वर होती. त्या सिच्युएशन मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार लगवले आणि 34 धावा त्या ओव्हरमध्ये कुठल्या आणि आपल्या टीमला 70+ धावा करण्यामध्ये तो महत्वाची भूमिका राहिली. क्षमता ॲबिलिटी आहे. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 21 करायचे. हार्दिकने विकेट प्राप्त केली. इम्पॉर्टंट विकेट. आता मॅच फिरू शकते. सामना फिरू शकतो. सामन्याला अधिक कलाटणी येऊ शकते या मॅच मध्ये. पण खराब बाब ही आहे की हार्दिकला आज लाईन अँड लेंथवर नियंत्रण नाही आहे.
म्हणूनच म्हटलं जातं की तुमची दिशा नसेल ना तर तुमची गोलंदाजीची दुर्दशा होते. तेच झालं होतं अजय टाकच्या बाबतीत देखील आणि तेच झालं आता हार्दिक बोईरच्या माध्यमातून. दिशा से भटके तो मिलेंगे फटके आणि सध्याच्या घडीला दिशाहीन गोलंदाजी हार्दिक बोईरच्या माध्यमातून. फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली. हार्दिक बोईर पोहोचेल का? झेल घेण्याचा प्रयत्न केला. हिमांशू पाटीलने झेल पकडलाय, लाजवाब झेल आणि विकेटचं पतन. हितेशला परतावा लागेल. आणखी एक धक्का लागतोय. फलंदाज हितेश मात्र परतलाय. लाजवाब की अजून 20 पाहिजे. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 20 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जीवन गोपाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठी स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय जीवन गोपाळे. चला सामना स्पीडअप करा. प्रत्येक मॅच मध्ये भरपूर वेळ अगदी खर्च झाला. सात बॉल आहे. 7 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. जीवन गोपाळे हार्दिक बोईरने कमबॅक केले, वापसी केली आपल्या टीमसाठी. चांगला कंट्रोलने गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. अकोटप्पाचा बॉल, पुलचा फटका येथे मिळतील किती धावा? 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकच धाव. म्हणजेच ओव्हर क्रमांक 2 संपले गेले. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 6 बॉल 19 धावा. सामना रंगतदार आहे. अंपायर चषकाचं हे आयोजन आहे. विनोद भगत आणि टीम ज्या पद्धतीने काम करते त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अंपायरच्या सन्मानासाठी, अंपायरच्या गौरवासाठी आणि अंपायरना समर्पित करणारी स्पर्धा अंपायर चषक अंतिम टप्प्यामध्ये जात असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात केली जाईल. आता अखेरचे षटक हाताळण्याची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाला दिली जाईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मागच्या मॅच मध्ये 16 धावा डिफेंड केल्या होत्या या गोलंदाजाने. या मॅच मध्ये 19 धावा डिफेंड करायच्या आहेत. निखिल भोईरने मागच्या मॅच मध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली, त्यामुळेच या मॅच मध्ये गेम प्लॅन बदललाय. हिमांशू पाटील जो एक्सपिरियन्स आहे, डावखुरा गोलंदाज आहे, कटर बॉलर आहे, ज्याच्याकडे रिदम अँगल आहे. कट करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजी करत असताना. पहिला बॉल अकोटप्प्याचा, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि सिंगल मिळते. एकच धाव. म्हणजेच आता गरज आहे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 18 धावा. इक्वेशन आहे. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, स्ट्रोक चांगला होता, पण या मैदानाच्या मर्यादा आहेत. त्यामुळेच त्या मर्यादाचा आणि या मैदानाचा भौगोलिक अगदी अभ्यास करून तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. पाच बॉल आणि 5 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज हिमांशू. इथे चांगला बॉल, खूप चांगला बॉल. हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. कहाणीमिटीस मॅच मध्ये आता वेगळ्या वळण येत असताना एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. फारसा सराव करत नाही हिमांशू पाटील, पण ज्या वेळेस मैदानाच्या मध्ये उतरतो त्या वेळेस आपल्या टीमला योगदान देतोय. जीवन गोपाळाने देखील असे अनेक कारनामे केलेत. या सिच्युएशन मध्ये मॅच काढली आहे. 4 मध्ये 18 करायचे. फटका चांगला, हेलिकॉप्टर लगवलाय, जतीनच्या डोक्यावर फरार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ मॅच. आता सामना येऊन ठेपला 3 मध्ये 12. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. जुगाव कोपरखेडे, कोपरखेडे जुगाव. बॉल काय सामना आहे. चला सामना सुरू केला जाईल. जीवन गोपाळे हेलिकॉप्टर लगवला होता. अगदी खुरवा टप्प्याच्या चेंडूला लॉंग ऑन रिजन मध्ये, लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार लगवला. हे मॅच अजूनही ऑन आहे. 3-12, 12-3 असं इक्वेशन आहे.
2 बॉलमध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकते. या 3 बॉलमध्ये अचूकताने गोलंदाजी केली तर हा सामना जिंकू शकतो जोगाव टीम. त्यामुळे दोन्ही टीमला आस आहे, दोन्ही टीमला विजयासाठी चान्स आहे. आणि चान्स आता कुठल्या टीमला फायदेशीर ठरेल आणि कोणाची मेहनत कामी येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मॅच ऑन आहे, हाय व्होल्टेज मुकाबला. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. जीवन गोपाळे मैदानाच्या आतमध्ये आहे. हिमांशू पाटील ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल फेकलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. जीवन गोपाळे नाव आहे, लक्षात घ्या, लिहून घ्या. तो मैदानाच्या आतमध्ये पेटलाय, आता सामना येऊन ठेपलाय. ते म्हणजे झोन बॉल 6 धावांची आवश्यकता. पराभवाने माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. हा प्रयत्न सोडला नाही. जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यही जय जयकार किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, लाजवाब सामना. 2 बॉल 6 धावा. हिमांशू पाटील, जीवन गोपाळे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल काय घडले, वाईट +1. देव देत आणि कर्म नेत. 2 बॉल 6 पाहिजे होत्या. दोन बॉल 4 करायचे आहेत. 2 चेंडू 4 धावा. येथील भोईर देखील टेन्शन मध्ये आहे. जोगावचा अगदी डगआउट टेन्शन मध्ये आहे. चला हिमांशू, 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फ्लायटेड चेंडू आहे, स्लॉक केला आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, नाही आहे. एकच धाव मिळते आता. 1-3. व्हॉट अ मॅच, लाजवाब सामना. मित्रांनो, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, लाजवाब सामना. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे राहिले होते ते अगदी आपल्या टोवर उंचावून ही सामना पाहताय. अंपायर चषक, अनेक प्रेक्षक आज संधी आहेत फार्म हाऊसला गेले असेल, पण ते देखील तिथून ह्या सामन्याचा आस्वाद घेत असताना आता 1 मॅच आणि 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 3 धावा. ही मॅच हाय व्होल्टेज आहे. हा सामना रंगतदार आहे. हिमांशू पाटीलने कारनामा केला अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये, पण प्रणितला देखील अनेक वेळा 1 बॉल मध्ये 4 धावा खेळल्यात. प्रणित मात्र हिमांशू पाटील, जुगाव कोपरखेणे, जॉयल 11 कोपरखेणे वर्सेस गणेश धर्मास्मृती जुगाव. हा सामना आहे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अंपायर चषकचं हे आयोजन अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. 1 बॉल, एकदा जोरदार टाळा पाहिजे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. फ्लायटेड चेंडू हाय, क्षेत्ररक्षकच्या खाली. हे विनिंग शॉट प्रणित माजरेने हा सामना जिंकून दिलाय. जॉयल कोपरखने टीमने बाजी मारली आहे. हा सामना अफलातून. व्हॉट अ मॅच, लाजवाब सामना, पैसा वसूल सामना. आणि हा सामना गणेश धर्मास्मृती जोगाव टीम पराभूत होऊन जॉयल्स 11 कोपरखने हा सामना जिंकतोय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक जोगाव टीम. चला चला टॉस साठी प्लीज या. कॅप्टन पाठवा. 3 ओव्हरचा सामना असेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये गेला जाईल. बदल ऐकूया. सदाबहार आवाज, या आवाजाने